नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। राज्य सरकारने 20 जुलै 2012 पासून गुटखा बंदी केली, तरी पण सध्या सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुतेक पानटपरीवर गुटखा व मावा मिळतोच। दररोज सोलापुरात अंदाजे 25 लाख रुपयांचा मावा विकला जातो। मात्र मावा विक्रेत्यांवरील कारवाईचा अधिकार कोणाचा, यावरून पोलीस व अन्न औषध प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवले जाते। अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होते, पण त्यात सातत्य नसल्याने मावा विक्री थांबलेली नाही। सुपारी विक्रीला परवानगी आहे, पण त्यात दुसरे घटक पदार्थ मिसळल्यावर कारवाई होऊ शकते। मावा बनवण्यासाठी त्यात तंबाखू टाकली जाते, काही जण गांजाचे पाणी टाकतात असेही बोलले जाते। शहरातील मुख्य चौकांमध्येच रस्त्यांलगत मावा विक्रीच्या पानटपऱ्या आहेत। मावा विक्रेते एका वेळेस लाखोंची सुपारी खरेदी करतात। कर्नाटक, सांगली, नागपूर येथून कत्री सुपारी ट्रक भरून मागवतात। काही जण पूर्ण सुपाऱ्या घेऊन त्याचा चुरा करून मावा बनवतात। गुटखा बंदीनंतर काही वर्ष प्रभावीपणे अंमलबजावणी झाली, आता मात्र शासकीय यंत्रणेच्या कारवाईत ढिलाई दिसते। त्यामुळे राज्यात गुटखा बंदी नाहीच याची प्रचिती विशेषतः सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालयांच्या भिंतींचे रंगलेले कोपरे पाहून येते। गुटखा बंदी असताना अवैधरित्या मावा गुटखा विकलेल्यांना न्यायालयातून 6 महिने ते 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आणि 5 ते 10 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो। काही वेळा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। अन्न व औषध प्रशासनाने आता मावा गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांनीही थेट कारवाई करावी असे पत्र अधिकाऱ्यांना पाठवले आहे। त्यामुळे आता पोलीस देखील मावा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करू शकणार आहेत। शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास व इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 अंतर्गत बंदी आहे। अशा पानटपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन व पोलीस देखील थेट कारवाई करू शकतात। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाऊ नयेत म्हणून हा कायदा करण्यात आला। मात्र बेगम पेठेतील महापालिकेच्या शाळेबाहेरच मावा विक्री सुरू आहे, अशी शहर जिल्ह्यात अनेक उदाहरणे आहेत। गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू विक्रीवर कायद्याने बंदी आहे। सुपारी विक्रीस परवानगी आहे, पण त्यात दुसरे घटक मिसळल्यास त्यावर कारवाई होते। मावा गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची प्रमुख जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाचीच आहे, पण पोलिसांनीही अशा विक्रेत्यांवर थेट कारवाई करावी। या संदर्भात आमच्या विभागाच्या आयुक्तालयाने पोलीस अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे। मावा गुटखा विक्रेत्यांवर थेट FIR दाखल होते, त्यांना न्यायालयातून कारावास किंवा 10 लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, असे साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी सांगितले।